मित्रांनो नमस्कार. माझं नाव अतुल ठाकूर. तुम्ही बघत आहात लाईफ कॅटलिस्टचा आमचा व्हिडिओ चॅनल. मित्रांनो, आमच्या ट्रेनिंग्समध्ये बऱ्याच जणांना उत्सुकता असते कम्युनिकेशन याविषयी थोडंसं परफेक्ट ट्रेनिंग द्या आम्हाला. त्या कम्युनिकेशन हा विषय जो आहे ना, हा फार इंटरेस्टिंग आहे मित्रांनो. बऱ्याच जणांना कम्युनिकेशन म्हणजे प्रभावी बोलणं, चांगला शब्दसंग्रह किंवा शब्दाची फेक चांगली असली पाहिजे वगैरे वगैरे असं वाटतं. पण गंमत आहे की कम्युनिकेशन हे तुम्ही काय बोललंय त्यापेक्षा काय ऐकलंय हे फार महत्त्वाचं असतं. कारण मराठी भाषा त्यातल्या त्यात मराठीमध्ये कम्युनिकेशन जे आहे ना ते ते फार शब्दावरच्या स्ट्रेसनी सुद्धा बदलतं. तुम्ही कशावर जोर देताय त्यांनी बदललं जातं. शब्द तेच असतात पण त्याचा अर्थ बदलतो कारण ऐकलेलं वेगळं असतं. म्हणजे मी जर तुम्हाला सांगितलं की कम्युनिकेशन म्हणजे 90% लिसनिंग अँड 10% बोलणं. कारण तुम्ही जर चुकीचं ऐकलं तर तुमचं आउटगोईंग आपोआप चुकतं. तुम्ही आपोआप चुकीचं बोलायला लागता. आणि मी माझ्या ट्रेनिंगमध्ये लोकांना नेहमी सांगतो की तुमचं ऐकण्यातच प्रॉब्लेम आहे म्हणून तुमचं बोलण्यात प्रॉब्लेम होतो. म्हणूनच तुमच्या आजूबाजूचे तुम्हाला सतत सांगत राहतात, मी जे बोलतोय ते तुझ्यापर्यंत पोहोचत नाही. तुम्ही तुमच्या अर्थामध्येच अडकलेले असतात. आणि खूप गंमत आहे मित्रांनो, म्हणजे एकच वाक्यामध्ये प्रत्येक शब्दावर दिलेला स्ट्रेस हा त्याचा अर्थ बदलून टाकतो कारण ऐकणं वेगळं झालेलं असतं. ही गंमत जर आपल्या लक्षात आली तर आपण किती वीक आहोत कम्युनिकेशनमध्ये लक्षात येईल, कारण आपण ऐकतच नाही. देवाने 2 कान आणि 1 तोंड यासाठीच दिले की दुप्पट ऐका, एकपट बोला. हे जर आपल्याला करता आलं तर आपल्याला लक्षात येईल की अरे माझं कम्युनिकेशनमध्ये किती इश्यूज आहेत. आय डोंट लिसन. मी ऐकतच नाही. जसं बोलतोय तसं मला ऐकू येत नाही. एखादा मूल घरात येतं शाळेतून आणि सांगतं आज मला अभ्यास नाही करायचा. आपण त्याला लेक्चर देतो. त्याला आज एन्जॉय करायचं हे सांगायचं असतं. आपण त्याला लेक्चर देतो की तुझ्या वयात आम्ही काय करत होतो, शिक्षण कसं महत्त्वाचं आहे. त्याचे ऐकण्याची मनस्थितीच नसते. आमच्या ट्रेनिंगमध्ये एखादी आई ज्यावेळेस मुलांविषयी सांगत असते, आज हे उन्हाळा झालेले आहेत, अभ्यास करत नाही, अमुक नाही, तमुक नाही. तर आम्हाला लक्षात येतं की या आईची कमिटमेंट ही आहे की तिचा मुलाचा अभ्यास चांगला झाल्याने करिअर चांगलं होईल. ही त्याविषयी बोलत नाही. ही मुलांच्या कंप्लेंटविषयी बोलते. मग ते ज्यावेळेस ऐकलं त्यावेळेस तिला लक्षात येतं, हां, की मी जे सांगतोय ते हिला कळालं. एखादा उद्योजक हे सांगत असतो की आय एम नॉट गेटिंग गुड एम्प्लॉईज. आय एम नॉट गेटिंग गुड एम्प्लॉईज हे त्याला ज्यावेळेस सांगायचं असतं त्यावेळेस तो कदाचित रिटेन्शन ऑफ एम्प्लॉईविषयी बोलत असतो. तो कदाचित आहे त्या एम्प्लॉईजकडून चांगले काम कसं करून घ्यायचे याच्यात माझी इफिशियन्सी नाही आहे हे सांगत असतो. पण तो सांगताना वेगळंच सांगत असतो. ही गंमत आहे मित्रांनो. म्हणजे मी तुम्हाला एक वाक्य सांगतो. ते वाक्याचा शब्दावरचा स्ट्रेस बदलला की त्याचा अर्थ बदलतो. ही एक गमतीशीर उदाहरण मी तुम्हाला देतो. तुम्हाला लक्षात येईल की कम्युनिकेशन किती इंटरेस्टिंग पार्ट आहे. वाक्य आहे, काय ती असं त्याला म्हणाली की माझं तुझ्यावर प्रेम आहे. सिंपल वाक्य. काय ती असं त्याला म्हणाली की माझं तुझ्यावर प्रेम आहे. आता ह्या वाक्यामध्ये गंमत बघा, प्रत्येक शब्दावरचा स्ट्रेस बदलला की याचा अर्थ बदलतो. आपण बघूया. सुरुवातीला काय, काय ती असं त्याला म्हणाली की माझं तुझ्यावर प्रेम आहे. आता आपण दुसरा बघूया. काय ती असं त्याला म्हणाली की माझं तुझ्यावर प्रेम आहे. काय ती असं त्याला म्हणाली की माझं तुझ्यावर प्रेम आहे. काय ती असं त्याला म्हणाली की माझं तुझ्यावर प्रेम आहे. काय ती असं त्याला म्हणाली की माझं तुझ्यावर प्रेम आहे. काय ती असं त्याला म्हणाली की माझं तुझ्यावर प्रेम आहे. काय ती असं त्याला म्हणाली की माझं तुझ्यावर प्रेम आहे. काय ती असं त्याला म्हणाली की माझं तुझ्यावर प्रेम आहे. बघा तुम्ही, प्रत्येक शब्दावर स्ट्रेस देताना वेगळा दिला, वेगळं ऐकू येतं. मग आपण जर चुकीचं ऐकणार असू तर चुकीचं बोलणार हे फिक्स आहे. मित्रांनो, कम्युनिकेशन जर इम्प्रूव्ह करायचं असेल तर ऐकायला शिका. जसं आहे तसं ऐकायला शिका. तुम्हाला लक्षात येईल की तुमचं संभाषण अतिशय हाय लेवलला जायला लागेल. कम्युनिकेशनवर मी बरेचसे व्हिडिओज करणार आहेत कारण कम्युनिकेशनमध्ये बरेचसे पार्ट्स आहेत, बरेचसे छोटे छोटे गोष्टी आहेत आणि त्यामध्ये असे छोटे छोटे व्हिडिओज मी करत राहीन. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. हे सगळे जे व्हिडिओज आहेत हे तुम्ही आणि तुमच्या कुटुंबियांसाठी अत्यंत उपयोगाचे आहेत. फॉरवर्ड पण करत राहा मित्रांनो. माझं टार्गेट आहे 1 लाख सबस्क्रायबर्स.
पर्यंत रेग्युलर पोचायचं आणि त्यांच्या लाईफमध्ये डिफरन्स करायचा. मित्रांनो, आज इथेच थांबूया. नमस्कार.